न्यूज, सच जरूरी है। नमस्कार, दिन भर की तमाम बड़ी खबरों में आपका स्वागत है। मैं हूं आपके साथ सोनल। आज आपको ऐसे खबरों से रूबरू कराएंगे जो पॉलिटिक्स से सियासत के पन्नों पर एक नया इतिहास जोड़ते चलते हैं। यह खबर वर्धा से सामने आ रही है। महिलाओं के लिए न्याय की मांग को लेकर जिला कचेरी में जनवादी महिला संगठन का ढाक मोर्चा। अखिल भारतीय जनवादी महिला संगठन की ओर से 2 मई को विठल मंदिर रोड मालगुजारीपुरा से महिलाओं को न्याय दिलाने की मांग को लेकर मार्च निकाला गया। इस मार्च के माध्यम से सस्ते अनाज की दुकानों से प्रति कार्ड 35 किलो अनाज की आपूर्ति करना, रस्सी सब्सिडी योजना को बंद करना, प्रति परिवार 500 रुपए प्रति वर्ष 12 गैस सिलेंडर प्रदान करना, बिजली बिल में आवधिक वृद्धि को रद्द करना, अतिक्रमण धारियों को वैकल्पिक आवास प्रदान करना, मांगों को लेकर एफसीआई आदि के सामने यह हड़ताली मार्च निकाला गया था। इस बार जिलाध्यक्ष प्रतीक्षा हड़गे, जिला सचिव दुर्गा काकड़े, जयश्री कंगाले, रेखा जाड़े, कल्पना चौधरी, कांचन हिंगे सहित अन्य महिलाओं ने मार्च में भाग लिया। आइए बढ़ते हैं अगली खबर की तरफ। यह खबर बीड़ से सामने आ रही है। पंचायत समिति कार्यालय में माल्यार्पण कर नारियल तोड़े गए। हम अक्सर सुनते हैं कि एनसीसी पंचायत समिति के तहत किए जाने वाले कामों में योजनाएं फंस जाती है। पंचायत समिति के अधीन होने वाले कार्यों की जानकारी लेने के लिए अक्सर पत्राचार भी किया जाता है। गेवराई तालुका के रोहिल ताल गांव में पूर्व सरपंच और ग्राम सेवक ने साठगांठ कर 2018 से 2022 के बीच लाखों रुपए का भ्रष्टाचार किया, लेकिन इस मामले में कोई कार्रवाई नहीं होने से आक्रोशित नागरिकों ने गेवराई पंचायत समिति के मुख्य द्वार पर एक विशाल माला रखकर नारियल फोड़कर गांधी जी को दिखाया है। पंचायत समिति प्रशासन ने कहा कि इस मामले की जांच की जा रही है और कुछ नागरिकों ने बिना पूर्व सूचना के पंचायत समिति कार्यालय में हंगामा किया। इस दौरान पंचायत समिति कार्यालय में पुलिस भी बुला ली गई। की आमच्या शाळेत भ्रष्टाचार झालाय आणि त्याचं भ्रष्टाचाराचं पत्र तक्रार दिली, माहितीचा अधिकार दिला शाळेला। त्यांनी लेखी स्वरूपात आम्हाला लिहून दिलं की ग्रामपंचायतने शाळेसाठी कसलाही खर्च केलेला नाही। 14वा वित्त आयोग 15वा वित्त आयोगामार्फत कसलाही कामं केलेलं नाहीत। त्याच्या आम्ही पेमेंट स्लिपा काढल्या, त्याच्यावरती रेकॉर्डला दाखवित आहे यांनी पैसे उचललेत म्हणून। शाळेने लिहून दिलं ते आम्हाला खर्च केला नाही। त्याच्याबाबत आम्ही पंचायत समिती बीडीओ साहेबांकडे तक्रार केली। त्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी समिती गावात आली, पण तिने कसल्याही प्रकारची चौकशी न करता ओरिजिनल दस्तावेज न घेऊन येता चौकशी केली, गावात चक्कर मारली आणि परत आले। आम्ही चौकशी अहवालाची मागणी करण्यासाठी त्यांच्याकडे आज आलो होतो, तर ते एकही अधिकारी 12-12:30 वाजलेत, एकही अधिकारी इथं हजर नाही। बीडीओ मॅडम नाहीत, विस्तार अधिकारी एकही नाही। गट विकास अधिकारी आणि ग्रामसेवकांनी आम्हाला दिशाभूल केली। ग्रामसेवकाचा हजेरीचा याचा रजेचा अर्ज आज या ठिकाणी नाही आणि ग्रामसेवकांनी आम्हाला एक पत्र टाकलं की मी 1 महिन्याची रजा घेऊन जातोय म्हणून। तर आमचं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये अधिकारी बऱ्यापैकी इन्व्हॉल्व आहेत आणि ते सरपंच आणि ग्रामसेवकाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत। तर आमची एवढीच मागणी आहे की जे बी अधिकारी त्या भ्रष्टाचारामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांना निलंबित करण्यात यावं, नाहीतर नसता पुढचं आंदोलन आम्ही कुलूप ठोकून पंचायत समितीला कुलूप ठोकून केलं जाईल। काय सांगाल ग्रामस्थाच्या वतीने केलं जाईल। काय सांगाल आज तुम्ही काय केलं? पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याला हार घातलं, नारळ फोडलं, गुलाल फोडलं, खुर्चींना हार घातला। खुर्चीला हार घालायचं कारणच एवढं होतं की आज 12-12:30 वाजलेत, एकही अधिकारी आम्हाला तोंड द्यायला, आम्हाला आमचं उत्तर, आम्ही प्रश्न केला त्याचं उत्तर द्यायला एकही माणूस इथं हजर नाही। त्याच्यामुळे आम्ही त्यांना नारळ फोडून आणि हार घालून त्यांच्या खुर्चीला हार घालून सगळं वेगळं आंदोलन केलेलं आहे। धन्यवाद।
आइए बढ़ते हैं अगली खबर की तरफ। यह खबर मुंबई से सामने आ रही है। अगर शरद पवार का इस्तीफा कमेटी ने स्वीकार कर लिया तो हम भी इस्तीफा दे देंगे, महेश चेके। शरद पवार हमारे राष्ट्रीय अध्यक्ष है, हमारे परिवार के मुखिया। हम कार्यकर्ता इस बात से सहमत नहीं है कि उन्होंने परिवार के मुखिया के पद से इस्तीफा दे दिया। शरद पवार से इस्तीफा वापस लेने की गुजारिश की। शरद पवार इस्तीफा वापस लेने की गुहार लगाएंगे। अगर कमेटी शरद पवार का इस्तीफा मंजूर कर लेती है तो हम भी अपना इस्तीफा सौंप देंगे। शरद पवार के बिना कोई राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नहीं है। शरद पवार हमारी आत्मा है। पवार साहेब आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर आमचे कुटुंब प्रमुख म्हणजे आमच्या वडिलकीच्या जागेवर ते बसलेले आहेत। त्याच्यामुळे एकाएक त्यांनी कुटुंब प्रमुखाचा असा राजीनामा देणं हे आम्हा कार्यकर्त्यांना मान्य नाही। आमची विनंती आहे पवार साहेबांना की त्यांनी त्यांचा राजीनामा परत घ्यावा। आज लाखो लोक आता मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आणि पवार साहेबांना विनंती करू, त्यांच्यासमोर लोटांगण घालू आम्ही आणि पवार साहेबांना स्वतःचा राजीनामा परत घेण्यासाठी आम्ही विनंती करू। तर तुम्ही त्यांना विनंती करता, तुमची विनंतीला ते मान देऊन निर्णय मागे घेतील का, काय वाटतं? पवार साहेबांचा राजीनामा जर कमिटीने मंजूर केला तर आम्ही सर्वच कार्यकर्ते स्वतःचा राजीनामा देऊ। पवार साहेबांच्या शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नाही। पवार साहेबच आमचा दिशादर्शक आहे, आमचा होका यंत्र आहे, आमची आत्मा आणि आमची दृष्टी आहे। हा जो निर्णय घेतावेळेस त्यांनी अगोदर कल्पना दिलेली होती का? कुठलीच कल्पना नव्हती। त्यांच्या पुस्तकाच्या विमोचनासाठी आम्ही जण आलेलो, आम्ही या ठिकाणी आलेलो। एकाएक भाषणामध्ये त्यांनी त्यांचा राजीनामा जाहीर केला। हा राजीनामा आम्हाला मान्य नाही। कार्यकर्त्यांची हात जोडून पवार साहेबांना विनंती है कि कृपया अपने राजीनाम्याचा फेरविचार करावा। ऐसे ही दिन भर की तमाम बड़ी खबरों से आपको रूबरू कराएंगे। तब तक बने रहिए MNS न्यूज के साथ। नमस्कार। ये है MNS न्यूज नेटवर्क और आप देख रहे हैं MNS न्यूज।